ॐ ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। छान. नमस्कार मंडळी. आपण 13व्या अध्यायात आहोत. जवळजवळ संपत आलाय आणि आजचा गोषवारा मनीषाताई वाचणार आहेत ना? तुम्ही म्यूटवर आहात मनीषा. हा, मी वाचते. ज्ञानेश्वरी अध्याय 13, प्रकृती पुरुष विवेक योग. काही ठिकाणी मी ते पाहिलं क्षेत्रज्ञ विभाग योग असं पण लिहिलेलं आहे. ओव्या 939 ते 1039 आणि श्लोक 18 ते 23. श्लोक 18. या अध्यायातील श्लोक 5 आणि 6 मध्ये महाभूतांचे आणि जीवनाच्या व्यक्त होणाऱ्या गुण आणि विकारांचे वर्णन केले आहे. त्यांच्या संयोगीकरणामुळे क्षेत्र बनते. श्लोक 7 ते 11 मध्ये ज्ञानाचे व ज्ञान मार्गाची वर्णन व लक्षणे सांगितली आहेत. तसेच जे या वर्णनांच्या विरुद्ध आहे ते अज्ञान असेही सांगितले आहे. श्लोक 12 ते 17 मध्ये भगवंतांचे वर्णन केले आहे. या 18व्या श्लोकात भगवंतांनी सांक्षेपाने शरीर म्हणजे क्षेत्र, ज्ञान आणि ज्ञान मार्ग आणि ज्ञेय म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांना संबोधित केले आहे. आणि ते म्हणतात की केवळ माझे भक्तच या तत्वांना जाणू शकतात व त्यांनाच माझी प्राप्ती होते व ते माझ्यात मद्रूप होतात. इथे परत श्रीकृष्णाने भक्ती मार्गाचं महत्व सांगितलं आहे व तो मार्ग कसा श्रेष्ठ तेही सांगितले आहे. या ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनीही भक्ती मार्ग इतर मार्गांपेक्षा किती सोपा आहे याची उदाहरणं दिली आहेत. ते म्हणतात की हा मार्ग जसा काही डोंगराला पायऱ्या कराव्यात किंवा खोल पाण्यातून जाण्यास नाव वापरावी एवढा सरळ आहे. ते पुढे म्हणतात की तुला समजण्यास सुलभ व्हावे म्हणून आधीच्या श्लोकामध्ये एकाच ब्रह्माचे 4 भाग केले: क्षेत्र, ज्ञान, ज्ञेय आणि अज्ञान. जर हे तरीही कळले नसेल तर आणखी समजावण्यासाठी आता ब्रह्माचे आत्मा आणि अनात्मा म्हणजे पुरुष आणि प्रकृती असे भाग सारखे करून सांगू. त्यासाठी माऊली एक मागणी मानतात, ते म्हणजे फक्त एकाग्रतेने ऐकणे. श्लोक 19. या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनास सांगतो की प्रकृती म्हणजे माया आणि पुरुष म्हणजे जीव हे दोन्ही अनादी आहेत हे जाण. त्यांचे विकार आणि गुण हे प्रकृतीपासून उत्पन्न झाले आहेत हे जाण. या श्लोकात सांख्य मार्गाचे विचार सांगितले आहेत.
इथे ज्ञानेश्वर म्हणतात की पुरुष हा अनादी आहे आणि प्रकृती जी पुरुषाबरोबर उत्पन्न झाली ही त्या वेळेपासून अनादी आहे. ज्याप्रमाणे दिवस आणि रात्र जशी बरोबर असतात किंवा सावली जशी शरीराला जडलेली असते, त्याप्रमाणे हे प्रकृती पुरुष हे एकमेकात मिसळलेले एकत्र असतात. यापूर्वी क्षेत्र म्हणून संबोधले तेच प्रकृती होय आणि क्षेत्रज्ञ म्हणजे पुरुष आहे. केवळ सत्ता म्हणजे पुरुष व क्रिया म्हणजे प्रकृती. बुद्धी, इंद्रिये, अंतःकरण तिन्ही गुण सत्व, रज, तम हे सर्व प्रकृतीपासून निर्माण झाले. प्रकृतीच कर्मालाही कारणीभूत आहे. या अध्यायातील ज्ञानाने आपण शरीर म्हणजे क्षेत्र आणि शरीराचे ज्ञाता आत्मा आणि परमात्मा हे दोन क्षेत्रज्ञ यांना जाणू शकतो. श्लोक 20. या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनास सांगतो की प्रकृती ही सर्व भौतिक कार्य, कारण, कर्तृत्व यांना कारणीभूत असल्याचे म्हटलं जातं, तर जीव पुरुष हा संसारातील विविध सुखदुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचं म्हटले जाते. इथे ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी कारण, कर्तृत्व व कार्य यांना प्रकृती का मूळ आहे ते समजावून सांगितले आहे. ज्या सत्व, रज व तम गुणांचे आधिक्य असेल तशी कर्मे प्रकृतीपासून होतात व त्या कर्मांपासून सुखदुःख उत्पन्न होते. या सुखदुःखाचा भोग पुरुषाला म्हणजे जीवाला होतो. आपल्याला असे म्हणता येईल की हे शरीर हे इंद्रियांचं परिणाम आहे आणि इंद्रिये ही कामनापूर्ती करण्याची साधने आहेत. शरीर आणि साधनरूप इंद्रिये ही प्रकृतीद्वारे प्रदान केली जातात. पृथ्वीवर 84 लाख भिन्न योनी आहेत, ज्या सर्व प्रकृतीमुळे उत्पन्न झाल्या आहेत. जीव त्याच्या पूर्व इच्छा आणि कर्मांप्रमाणे शरीर धारण करतो व स्वतःला ते शरीर, मन व बुद्धी समजायला लागतो. या स्थितीत तो सुख आणि दुःख या शरीर, मन, बुद्धी यातूनच अनुभवतो. प्रकृती फक्त त्याला ते शरीर पुरवते. इंद्रिय सुखाच्या इच्छा व कामना या जीवाच्या असतात. म्हणून जीव स्वतःच या शरीरापासून प्राप्त होणाऱ्या सुखदुःखाला कारणीभूत असतो. श्लोक 21. या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनास सांगतो की जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग घेत प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. हा प्रकृती संघच त्याच्या बरा वाईट जन्मांना कारण आहे. जीव एका शरीरातून दुसऱ्या शरीरात कसा जातो हे समजण्यास हा श्लोक महत्वपूर्ण आहे. दुसऱ्या अध्यायात सांगितले की जसा माणूस वस्त्रे बदलतो तसा जीव एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो. या श्लोकात जीवाला वेगवेगळ्या प्रकारचे शरीर कसे व का प्राप्त झाले याचे वर्णन आहे. जोपर्यंत जीवाच्या भौतिक वासना सुटत नाहीत तोपर्यंत तो प्रकृतीमध्ये बांधील असतो व एका देहातून दुसऱ्या देहामध्ये जात राहतो. इथे ज्ञानेश्वर माऊली आपल्याला निराकार, निर्गुण, अवयवरहित, अकर्ता, प्रीती द्वेष शून्य आणि अभोक्ता असे जीवाचे वर्णन सांगतात. तर प्रकृती ही गुणमयी, नित्य नवे रूप धारण करणारी, भ्रष्टाचे मोठे बेट व जिने असंख्य विकार तयार केले आहेत अशी वर्णन करतात. ते म्हणतात या प्रकृतीच्या सान्निध्यात राहून जीव आपल्या तेजाला मुक्तो व सुख दुःखाच्या फेऱ्यात अडकतो. ही प्रकृती त्या जीवाची इच्छा, तृप्ती, अहंकार, मन, बुद्धी वगैरे सर्व होते व त्याला जन्म मृत्यूच्या तडाख्यात अडकवते. जीवाचे जन्मणे आणि भोगणे याला कारण जीवाला मिळालेली प्रकृतीची संगती होय. श्लोक 22. या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनास सांगतो की या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे. प्रकृतीजवळ राहून प्रकृती कार्याहून आपणास वेगळा पाहणारा, अनुमोदन देणारा, उपभोग घेणारा भरता तो महेश्वर आहे, जो प्रकृतीच्या पलीकडचा पुरुष आहे आणि तो परमात्मा म्हणून जाणला जातो. श्रीकृष्णाने परमात्म्याबद्दल या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकात उल्लेख केला आहे, जेव्हा त्याने सांगितले की जीवात्मा फक्त एका शरीराचा क्षेत्रज्ञ आहे आणि परमात्मा अनंत शरीरांचा क्षेत्रज्ञ आहे. या श्लोकातील विचार मुंडकोपनिषदाच्या खालच्या श्लोकात दिला आहे. या सुवर्णा सयुजा सखाया समान वृक्ष परिस्वजाते
तयोरन्यः पिप्पलं स्वाद्यत्य नक्षनन्यो अभिचाकशीति समाने वृक्षे पुरुषो निमग्नो निशया शोचति मुह्यमानः जुष्टं यदा पश्यत्य न्यमिष्यमस्य महिमानमिति भीतशोकः. हा श्लोक आपल्याला सगळ्यांना ज्यांनी मुंडकोपनिषद ऐकलं त्यांना आवडलेला श्लोक आहे. या श्लोकात सांगितलं आहे की प्रत्येक शरीरात जीवात्मा आणि परमात्मा वास करत असतो. जीवात्मा परमात्माकडे पाठ करून बसतो आणि चांगली वाईट फळे खाऊन सुख दुःख भोगतो. तर परमात्मा काही करत नाही, फक्त बघत राहतो. जर जीवात्मा परमात्माकडे वळेल, त्याच्या भक्तीस लागेल, तर त्याची सर्व सुख दुःख चिंता दूर होतील व तो सुखी होईल. या श्लोकाच्या ओव्यात ज्ञानेश्वर माऊलींनी परमात्म्याला आश्रयभूत खांबाची व मेरू पर्वताची उपमा दिली आहे, जो डळमळत नाही किंवा वाहून जात नाही. ते म्हणतात, हा मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे नियमन हा करतो. हाच ब्रह्मांडाचा सूत्रधार आहे व अनंत काळापासून ज्या या सृष्टी उत्पन्न होत्या त्या कल्पांताच्या वेळी हा याच्या पोटात प्रवेश करतात. श्लोक 23. या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, पुरुष आणि प्रकृती यांना जो त्यांच्या गुणांसह याप्रमाणे जाणतो, जो सर्व कर्मे करीत असला तरी पुन्हा कधीही जन्म पावत नाही. भौतिक प्रकृती, परमात्मा, जीवात्मा आणि त्यांचा संबंध या ज्ञानामुळे मोक्ष प्राप्ती आणि आध्यात्मिक जगतात प्रवेश करण्यास मनुष्य प्राप्त होतो. हा ज्ञानाचा परिणाम होय. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, ज्याच्या मनाला प्रकृती आणि पुरुषातील भेदाचा विचार स्पष्ट कळला, तो देहाच्या मोहाने भुलविला जात नाही व तो सर्व कर्मे करत असताना त्या कर्मांकडून लिप्त होत नाही. हा पुरुष देह पडल्यावर तो पुन्हा जन्म पावत नाही. झालं. म्यूटवर आहात तुम्ही. माझं वाचन झालं ना? हा, निलिमाताई म्यूटवर आहे. हा, निलिमाताई म्यूटवर आहेत. म्यूटवर आहात. मी सुरू करू? हो, तुम्हाला लावलं का तिने? हा, हो, हा. ओके ओके, खरं. हा, ऐकू येत आहे का? निलिमाताई बरोबर येतोय. होतं का खराब होतं? हो, नाही, खूप छान झालं होतं, पण आमच्या इथे फायर अलार्म लागला म्हणून आम्ही म्यूटवर गेलो होतो. ओके. अच्छा, नाही, अच्छा. तुम्ही काही अभिप्राय दिला नाहीत म्हणून नाही नाही, विचारते. हो, मी म्यूटवर होते. नाही, मी म्हटलं छान झालं, तुम्ही सगळं कव्हर केलं आणि सुरुवातीपासून तुम्ही केलं. मी बघत होते, माझ्या समोर जे डॉक्युमेंट आहे ना, त्याच्यामध्ये बघत होते. खूपच छान झालं. सॉरी, निलिमाताई अवाक झाल्या. तुमचं इतकं चांगलं होतं. स्पीचलेस. नाही, मला भीती होती की सगळं कव्हर नाही झालं बरोबर, किंवा माझे काय काय विचार घातले ते पटले नाहीत तर बरोबर म्हणून. सांगितलं तुम्ही, अगदी छान सांगितलं. या. मध्येच आमचं वाजायला लागलं ते घरामध्ये, म्हणून आम्ही हा. बंद केलं. बरं. हा, चालेल. ठीक आहे, हो, करा सुरू. मला सुरू करायचं आहे ना? हो. श्लोक 24, हम्म. अध्याय 13, श्लोक 24. ध्यानेन मनी पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. कित्येक आपल्या ठिकाणी आत्मनात्म्याच्या सरभैसळीत आपणास आपल्या शुद्ध आत्मस्वरूपास आत्मध्यानाच्या योगाने आत्मनात्म विचाराने निवडून पाहतात. दुसरे कोणी सांख्ययोगाने
आणि कर्मयोगाने जाणतात. हे चांगल्या योद्ध्या अर्जुना, कित्येक पुरुष विचाररूप अग्नीत आत्मनात्म मिश्रणरूपी हिणकस सोन्यास पुटे देऊन अ, छत 1036 बरेच आहेत. 36ही अनात्मरूप प्रकारचे भेद निसंशय जाळून आपला शुद्ध आत्मभाव निवडतात. त्या आत्मभावाच्या पोटात आत्मज्ञानरूपी दृष्टीने अर्जुना ते आपण आपल्यालाच पाहतात. ते आपण आपल्यालाच पाहतात आणि कित्येक लोक दैववशात सांख्ययोगाच्या द्वारे चित्त देतात. आणखीन कित्येक कर्मयोगाचा आश्रय करून पाहतात. कोणी एक सुभटा विचारांचा आगिटा आत्मानात्मक किटा पुटे देऊनी 36ही वाणी भेद तोडोनिया निर्विवाद निवडित शुद्ध आपण पे तया आपण पयांचा पोटी आत्मध्यानाची आदिठे देखती गा किरीटी आपण पेची आणिक पै दैव बगे चित्त देती सांख्य योगे एकते अंग लगे कर्माचेनी. ओके, हां, बस, हां, ठीक आहे. अन्ये त्वेमजानन्तः श्रुत्वा नेभ्य उपासते तेपि चातितरन्ते रन्त्वेत्येव मृत्युं श्रुतिपारायणः. मग दुसरे कोणी याप्रमाणे आत्म्याला न जाणणारे दुसऱ्यापासून श्रवण करून उपासना करतात. श्रवण केलेल्या गोष्टी प्रमाण मानणारे असे ते देखील मृत्यू तरून जातात. या प्रकारेनीच सर्व संसार भय खरोखर निस्तरतात, चांगल्या तऱ्हेने तरून जातात. परंतु ते असे करतात की अभिमान देशोधडी करून एकाच्या म्हणजे गुरुच्या उपदेशावर विश्वासाने अवलंबून राहतात. की जे गुरु हिताहित पाहतात, ते जे शिष्याच्या हानीच्या बाबतीत दयेने व्यापलेले जातात व त्या शिष्याला दुःख कशामुळे होते ते विचारून त्याचे दुःख हरण करतात आणि सुख देतात. त्याच्या मुखातून जेवढे निघेल तेवढेच चांगल्या आदराने ऐकून अंगाने व मनाने ते तसेच होतात. आपल्या सर्व कर्तव्यास ऐकण्याचेच नाव ठेवतात. म्हणजे ऐकणे हेच एक आपले जन्मास येऊन कर्तव्य आहे असे समजतात आणि त्या मुखातल्या अक्षरावरून आपला जीव ओवाळून टाकतात. हे कपिध्वजा, ते देखील या मरणरूपी समुद्रापासून म्हणजे जन्ममरण परंपरेपासून चांगल्या रीतीने बाहेर पडतात. एक परमात्मा जाणाव्याला येथे हे पुष्कळ असे उपाय आहेत पहा. बघतो ना. आता याविषयी फार बोलणे पुरे. आत्तापर्यंत सांगितलेले सर्व अभिप्राय घुसळून काढलेले सिद्धांतरूप लोणी तुला देतो. अर्जुना, एवढ्याने तुला आयता अनुभव मिळणार आहे. मग इतर म्हणजे ब्रह्मानुभवानंतर होणारा विलक्षण आनंद, शांती वगैरे होण्याला तर तुला श्रम पडणार नाहीत. म्हणून त्या सिद्धांताची व्यवस्थित मांडणी बुद्धीने करू. इतर मतांच्या दुराग्रहांचे खंडन करू व स्वच्छ गर्भित अर्थच विस्ताराने सांगू. हां, येणे प्रकारे निस्तरती साचोकारे हे भेवरे आगवेची परिते करीती ऐसे अभिमानू दवडनी देशे एकाची या विश्वासे टेकती बोला जे हिताहिती देखती हानी कणवा घेपती पुसोनी शिणू हरिती देती सुख तयाचेही मुखे निघे ते तुले आदरे चांगे ऐकोनिया आंगे मने होती.
तया एकणेयची नावे ठेविती का आघवे, तया अक्षरासी जीवे लोण करीती. तेही अंती कपिध्वजा या मरणार्व समाजा, पासूनी निगती बोजा गोमटिया. ऐसेसे हे उपाये बहुवस येथे पाहे, जाणावया होये एकी वस्तू. आता पुरे हे बहुत पै सर्वार्थांचे मथित, सिद्धांत नवनीत देऊ तुझ. येतुलेनी पंडुसुता अनुभव लहाणा आयिता, येर तव तुझ होता सायास नाही. म्हणून बुद्धी रचू मतवाद हे खाचू, सोली व निर्वंचू फलितार्थुची. येस, ओके. यावत् संजयाते किंचित सत्वम स्थावरजंगम, क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगा तद्विधी भरतवर्ष. बापरे. हे भरतश्रेष्ठा, जो जो स्थावर अथवा जंगम पदार्थ उत्पन्न होतो तो क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगापासून उत्पन्न होतो असे जाण. तर क्षेत्रज्ञ या शब्दाचे जे मी आपले स्वरूप तुला दाखवले आणि जे सर्व क्षेत्र सांगितले व वाऱ्याच्या संबंधाने पाण्यावर जशा लाटा येतात त्याप्रमाणे क्षेत्रज्ञांच्या एकमेकांच्या मिलाफात म्हणजे संबंधात सर्व प्राणी उत्पन्न होतात. अथवा सूर्यकिरणे व बरड जमीन याचा संबंध झाला म्हणजे अर्जुना, मृगजळाचा महापूर जसा प्रत्यक्ष दिसतो अथवा पर्जन्याच्या धारांनी भिजलेल्या पृथ्वीमध्ये जसे नाना प्रकारचे अंकुर उगवतात, त्याप्रमाणे जीव या नावाने जे काही सर्व चराचर आहे ते तर या उभयांच्या क्षेत्रज्ञांच्या मिलाफाने उत्पन्न होते असे समज. अर्जुना, याकरिता आकाराला आलेले सर्व पदार्थ व हे पुरुष व प्रकृती यांच्यापासून भिन्न राहत नाही. तरी क्षेत्रज्ञ येणे बोले, तुझ आपण पे जे दाविले, आणि क्षेत्र सांगितले आघवे जे. तया येरांच्या मेळी, होई जे भूती सकळी, अनिल संगे सालिली कल्लोळ जैसे. का तेजा आणि उखरा भेटी जालिया विरा, मृगजळाची आपुरा रूप होय. नाना धाराधरधारी झळंबलिया वसुंधरी, उठिजे जेवी अंकुरी नानाविधी. तैसे चराचर आघवे जे काही जीव नावे, ते तो उभय योगे संभवे ऐसे जाण. हाया लागी अर्जुना क्षेत्रज्ञा प्रधाना, पासूनी न होती भिन्ना भूत व्यक्ती. पुढचा असतो सर्व सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं, विनश्यत् स्वविनश्यन्तं विनश्यत् स्वविनश्यन्तयः पश्यति स पश्यति. सर्व भूतांच्या ठिकाणी एकसारखा असणाऱ्या व या नाश पावणाऱ्या भूतांमध्ये अविनाशी असलेल्या अशा परमेश्वरास जो जाणतो तोच म्हणजे खरे पाहतो. वस्त्रपणा हे जरी सूत नाही तरी पण वस्त्रपणा हा सुतावरच आहे, अशा सूक्ष्म विचाराने हे ऐक्य समजून घे. सर्व भूते ही एकाच वस्तूपासून होतात व ती सर्व एकच आहेत, परंतु ही भूते पाहणारास भिन्न भिन्न रूपाने अनुभवास येतात. या भूतांची नावेही निरनिराळी आहेत, याच्या वागणुकी भिन्न भिन्न आहेत व या सर्वांचे वेशही वेगळे वेगळे आहेत. अर्जुना, असे पाहून जर तू आपल्या पोटात द्वैताच्या कल्पनेचा शिरकाव होऊ देशील तर कोट्यावधी जन्म गेले तरी तुला या जन्मातून बाहेर पडता यावायचे नाही. अनेक कारणामुळे लांब, वाकडी व वाटोळी
अशा वेगळ्या वेगळ्या आकाराची दुध्या भोपळाची फळे जशी एकाच भोपळ्याच्या वेलीपासून उत्पन्न होतात. बोरीचे लाकूड सरळ अथवा वाकडे असे नका, पण ते बोरीचे यात अन्यथा होत नाही. त्याप्रमाणे प्राणी जरी भिन्न भिन्न प्रकाराचे असले तरी त्यांना व्यापून असणारे ब्रह्मवस्तू सरळ आहे. निखाऱ्यांच्या अनेक ठिणग्यातून उष्णता जशी एकसारखी असते, त्याप्रमाणे अनेक जीवराशीतून एक परमात्मा आहे. अर्जुना, पावसाच्या धारा जरी सर्व आकाशभर असल्या तरी पण त्या सर्वातून जसे पाणी एकच आहे, त्याप्रमाणे या भूतकारांच्या सर्वांगात तो परमात्मा आहे. ज्याप्रमाणे घागरीत व बठात आकाश एकच असते, त्याप्रमाणे हे भूत समुदाय जरी वेगळे वेगळे आहेत तरी यांना व्यापून टाकणारी जी वस्तू ती एकसारखीच आहे. ज्याप्रमाणे बाहुभूषणाधिक निरनिराळ्या अलंकारातून सोन्याचा कस एकच असतो आणि या केयुराधिक अलंकारांची आटणी केली असता जसा सोन्याचा कस नाश पावत नाही, त्याप्रमाणे याप्रमाणे हा भूतभास नाश पावणारा आहे. पण या भूतभासात असणारा आत्मा अविनाशी आहे. याप्रमाणे परमात्मा हा जीवधर्मरहित आहे व तो सर्व जीवांना व्यापून आहे. याप्रमाणे तो परमात्म्याला जाणतो. तो ज्ञानामध्ये चांगला डोळस आहे. अर्जुना, ज्ञानाच्या दृष्टीने जे चांगले डोळस आहेत त्याप्रमाणे तो डोळस आहे. ही त्याची स्तुती नसून तो मोठा भाग्यवान आहे. ठीक आहे. पै पटत्व तंतू नव्हे तरी तंतुसीची ते आहे, ऐसा खोली डोळा पाहे ऐक्य हे गा. भूते आगवीची होती एकांची एका हाती, परिपै भूतप्रतीती वेगळी कसे. यांची नामेही आनाने अनारिसी वर्तने, वेशही सिनाने आगवे यांचे. ऐसे देखोनी किरीटी भेद सुसिहन पोटी, तरी जन्माची या कोटी न लाहसी निघो. पै नाना प्रयोजन शिळे दीर्घे वक्रे वर्तुळे, होती एकीचीच फळे तुंबिणी यायची. हेतू का उजू वाकुडे, परी बोरीचे हे नपो मोडे, तैसी भूते अवघेडे वस्तू उजू. अंगार कणी बहुवसी उष्णता समान जैसी, तैसा नाना जीवराशी परेशू असे. गगन भरीधारा परी पाणी एकची वीरा, तैसा वा भूताकारा सर्वांगी तो. हे भूतग्राम विषम परी वस्तू हे एथसम, घटमठी व्योम जियापरी. हा नाशता भूताबासू एथ आत्मा तो अविनाशू, जैसा केयूर दिकी कसू सुवर्णांचा. एवं जीवधर्म हिनू जो जीवासी अभिन्नू, देखे तो सुनयुनू ज्ञानी या माझी. ज्ञानाचा डोळा डोळसा माझी डोळसू तो विरेशा, हे स्तुती नोहे बहुवसा भाग्याचा तो. छान. Somebody else. हो. पुढचे ना कोणतरी. सुषमा वाचल. हा, माझी कुठपासून कुठपर्यंत मला सांगायला पाहिजे, कारण माझ्याकडे ते समोर नाहीये. 28. फक्त 28 श्लोक. 30 पर्यंत. 28 ते 30 आहे. 28 ते 30. ओके हो. ओके, थँक्यू. समम पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरं, न हिनस्त्यात्मानं ततो याति परां गतिम्. ईश्वर सर्वत्र समानत्वाने स्थित आहे असे जाणणारा स्वतःचा स्वतः घात करीत नाही, म्हणजे देह मी आहे असे समजत नाही. म्हणून तो श्रेष्ठ गती म्हणजे परब्रह्म स्वरूप पावतो. कारण की देह हा गुण व इंद्रिये यांची राहण्याची धोकटी आहे.
देह हा कफ, वात आणि पित्त या 3 धातूंनी बनलेला आहे. हा महाभूतांचा समुदाय आहे. तो वाईट आणि भयंकर आहे. हा देह म्हणजे उघड 5 नांग्यांची इंगळी आहे. अरे बापरे! अथवा जीवास लागलेली ही 5 प्रकारची आगच आहे. अरे रामा! जीवरूप सिंहाला हा देह हे एक हरिणाचे म्हणजे राहण्याचे घरच सापडले आहे. त्याप्रमाणे या देहात हा जीव असा सिंहासारखा असंग, नित्य, शुद्ध, बुद्ध व स्वतंत्र असून आपण नित्य आहोत अशी ही बुद्धिरूपी सुरी अनित्य भावाच्या पोटात कशी चालवित नाही? आपल्या नित्य भावाच्या स्मृतीने अनित्य भावाचा नाश का करीत नाही, हे आश्चर्य आहे. येथपर्यंत देहाशी तादात्म्य करून असणाऱ्या मूर्खांची स्थिती सांगितली व या ओळीपासून पुढे मागे सांगितलेल्या भाग्यवान ज्ञानी पुरुषाचे वर्णन करतात. परंतु ज्ञानी पुरुष या देहात असताना देह तादात्म्याने आपल्या घातावर येत नाही, म्हणजे आपला घात करून घेत नाही. आणि अर्जुना, शेवटी मरणानंतर तो तेथे ब्रह्मस्वरूपात मिळतो. कोट्यवधी जन्म ओलांडून योग व ज्ञान यांच्या बलाने योगी लोक आपण त्या ब्रह्मस्वरूपातून परत बाहेर पडणार नाही अशा कृतनिश्चयाने ज्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी बुडी देऊन राहतात, जे आकाररूप नदीचा पलीकडला काठ आहे म्हणजे निराकार आहे, व जे ब्रह्म नावाची पलीकडची कड आहे, शब्दातीत आहे, व जे परब्रह्म तुर्या अवस्थेचे मध्य घर म्हणजे गाभा आहे, ज्याप्रमाणे गंगा वगैरे नद्या समुद्राच्या ठिकाणी विश्रांतीला येतात, त्याप्रमाणे मोक्षा सुद्धा सर्व साध्ये जेथे ब्रह्माच्या ठिकाणी विश्रांतीला येतात. भूतांच्या भिन्नपणाने ज्याची बुद्धी भिन्न होत नाही म्हणजे भेदाला पावत नाही, त्याला ते सुख याच देहात पाय धुण्यास प्राप्त होते, म्हणजे विपुल मिळते. कोट्यवधी दिव्यात जसे एकच तेज सारखे असते, तसा जो ईश्वर सर्वत्र चराचरात भरलेला आहे. अर्जुना, अशा समत्वाने चराचराकडे पाहत असता जो जगतो, तो खरोखर जन्ममरणाच्या अधीन होत नाही, म्हणून तो फार भाग्यवान आहे असे आम्ही त्याचे वारंवार वर्णन करतो, कारण की त्याचा अभेद भावरूपी बिछाण्यावर डोळा लागलेला आहे. जे गुणेंद्रिय धोकटी देह धातूंची त्रिकुटी 5 मेळावा वोखटी दारुण हे उघड 5 वेऊली हे पंचधा अंगी लागली जीव पंचानना सापडली हरिणकुटी हे ऐसा असोन इये शरीरी कोण नित्य बुद्धीची सुरी अनित्य भावाचा उदरी दाटीची ना परी इये देही असता जो नयेची आपण या घाता आणि शेखी पंडुसुता तेथेची मिळे जे योग ज्ञानाची या प्रौढी ओलांडून या जन्मकोडी न निगो या भाषा बुडी देती योगी जे आकाराचे पैल तीर जे नादाची पैल मेर तुर्येचे माझ घर परब्रह्म जे मोक्षासकट गती जेथे येती विश्रांती गंगादी अपापती सरिता जेवी ते सुख येण्याची देहे पाया पाखाळनिया लाहे जो भूत वैषम्य नोहे विषमबुद्धे दीपांचा कोडी जैसे एकची तेज सरिसे तैसा जो असे सर्वत्र ईशू ऐसेनी समत्वे पंडुसुता जे जो देखत साता तो मरणा आणि जीविता नागवे फुडा म्हणून तो दैवागळा वानीत असो वेळोवेळा जे साम्य से जे डोळा लागला तया प्रकृत्यैव ज कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति आणि जो सर्व प्रकारे कर्मे प्रकृतीकडूनच केली जातात आणि आत्मा अकर्ता आहे असे जाणतो, तोच खरा ज्ञानी होय. आणि मन व बुद्धी ज्यात प्रमुख आहेत अशी ज्ञानेंद्रिये व सर्व कर्मेंद्रिये यांच्यापासून होणारी जी कर्मे ती प्रकृतीच करते असे जो खरोखरच जाणतो. घरातली माणसे घरात वागतात व घर काही एक करीत नाही. आकाशात ढग धावतात पण आकाश स्थिर असते. त्याप्रमाणे प्रकृती ही आत्म्याच्या प्रकाशाने नाना प्रकारच्या कर्मांचा आरंभ करून
त्रिगुणांनी खेळत असते व येथे सर्व कर्मात आत्मा हा खांबासारखा केवळ आधारभूत असतो व कोण कर्मे करतो हे तो जाणत नाही. अशा या निर्णयाने ज्याच्या अंतःकरणात प्रकाश पडला त्याने खरोखरच अकर्त्या आत्म्याला जाणले. इथे या पुढच्या श्लोकाची ओळ मला दिसत नाहीये. प्रकृत्येवच कर्माणि संपूर्ण दिसत नाही. याच्यात दिसत नाही, बरोबर आहे. बरोबर आहे. नाही, तिकडे ओव्याच म्हणायच्यात तुम्हाला. नाही नाही ओव्याच म्हणायचे. आहे आय थिंक ना. नाही, हो अर्थानंतर फक्त आपण ओव्या अर्थ म्हणतो. झालाय पण बरोबर. ओके मंत्र. ओके ओके आय वॉज फुल्ड. हा आणि मंत्र मनोबुद्धी प्रमुखे झालाय. हं. आणि मनोबुद्धी प्रमुखे कर्मेंद्रिये अशेखे करी प्रकृतीची हे देखे साचे जोगा घरीची राहटती घरी घर काही न करी अब्र धावे अंबरी अंबर उगे तैसी प्रकृती आत्मप्रभा खेळे गुणी विविधारंभा येथ आत्मा तो बोथंबा नेणे कोण ऐसेनी येणे निवाडे जयाचा जीवी उजिवडे अकर्तया ते पुढे देखिले तेणे यदा भूत पृथग्भावम् एकस्थमनुपश्यति तत एव च विस्तारम ब्रह्म संपद्यते तदा. जेव्हा भूतांचा पृथक भाव म्हणजे निरनिराळेपणा एका आत्म्याच्या ठिकाणी स्थित आहे आणि त्याचाच म्हणजे आत्म्याचाच हा विस्तार आहे असे पुरुष नीट जाणतो तेव्हा त्याला ब्रह्माची प्राप्ती होते. सहज विचार करून पाहिले तर अर्जुना, ज्यावेळी या भिन्न आकारांची भूते एक आहेत असा बोध होईल त्याच वेळी ब्रह्म संपन्न होता येईल. लाटा जशा पाण्यावर परमाणूंचे कण जसे पृथ्वीवर अथवा किरणे जशी सूर्यमंडलावर अथवा देहाच्या ठिकाणी जसे अवयव अथवा मनाच्या ठिकाणी जशा सर्व कल्पना अथवा एका अग्नीच्या ठिकाणी जशा सर्व ठिणग्या त्याप्रमाणे एका ब्रह्माचे सर्व भूताकार आहेत हे ज्या वेळेला खरोखर दृष्टीत प्रवेश करेल, खरोखर अनुभवाला येईल, त्याच वेळी ब्रह्मरूप संपत्तीचे जहाज मिळेल. मग जिकडे तिकडे डोळ्याला ब्रह्मच दिसेल. फार काय सांगावे, त्यास अमर्याद सुख प्राप्त होईल. अर्जुना, अशा रीतीने प्रकृती पुरुषाचा विचार जसा पाहिजे तसा तुझ्या अनुभवाला आणून दिला. ते चूळ भरावयास जसे अमृत मिळावे अथवा ठेवा जसा डोळ्यांनी पाहावा त्याप्रमाणे हा प्रकृती पुरुष विचाराचा तुला मिळालेला लाभ तितक्याच योग्यतेचा समजावा. बा अर्जुना, जो अनुभव प्राप्त झाला असताना त्या अनुभवाचे चित्तात घर बांधावायचे म्हणजे तो अनुभव चित्तात कायम ठेवावायचा. ते आताच नाही तर यानंतर आता त्या 1-2 गूढ गोष्टी तुला सांगितल्या जातील तर तू मनाला जामीन दे आणि मग त्या घे म्हणजे ऐक, असे देवाने म्हटले व मग बोलावयास आरंभ केला. तेव्हा अर्जुनाने आपले सर्व अंग अवधान रूप केले. एरवी तेची अर्जुना होई जे ब्रह्मसंपन्न जै या भूताकृती भिन्ना दिसती एकी लहरी जैसिया जळी परमाणु कणिका स्थळी रश्मीकर मंडळी सूर्याचा ना तरी देही अवेव मनी आघवेची भाव विस्फुल्लिंग सावेव वन्ही एकी तैसे भूताकार एकाचे हे दिठी रिगे जैसाचे तैची ब्रह्मसंपत्तीचे तारू लागे. मग जयातयाकडे ब्रह्मेची दिठी उघडे किंबहुना जोडे अपार सुख. येतुलेनी तुझ पार्था प्रकृती पुरुष व्यवस्था ठाये ठावो प्रतीती पथा माझी जाहली अमृत जैसे ये चुळा का निधान देखिजे डोळा ते तुला जिव्हाळा माना वागा. हा जी जाहली ये प्रतीती घर बांधणे जे चित्ती ते आता ना सुभद्रापती यावरी तरी एक दोन्ही ते बोल बोलिजती सखोल तेई मना ते बोल मग ते घेई ऐसे देवे म्हणितले मग बोलो आदरिले तेथे अवधानाचेच गेले सर्वांग येरे. छान. मी सुरू करते. हो, चालेल. थँक्स. अनादित्वा त्रिगुणत्वा परमात्मैव शरीरस्थोपि कौन्तेय न करोति न लिप्यते. हे कौंतेया, अनादि आणि गुणरहित असल्यामुळे हा परमात्मा अव्यय आहे
व तो शरीराच्या ठिकाणी स्थित असला तरी काही कर्मे करीत नाही, म्हणून सर्व कर्मापासून अलिप्त असतो. श्रीकृष्ण म्हणाले, ज्याप्रमाणे सूर्य पाण्यात प्रतिबिंबित झालेला दिसला तरी तो पाण्याने ओला होत नाही, त्याप्रमाणे परमात्मा म्हणून ज्यास म्हणतात तो प्रकृतीत असूनही प्रकृतीच्या गुणांनी लिप्त होत नाही. अशा स्वरूपाचा तो 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 आहे असे समज. कारण की अर्जुना, जळाच्या आधी आणि नंतर सूर्य आहेच आहे. पाण्यामध्ये तो प्रतिबिंबित होतो, ते दुसऱ्याच्या दृष्टीने. त्याप्रमाणे आत्मा देहात आहे असे जे म्हटले जाते ते काही खरे नाही, तर आत्मा जेथे आहे तेथेच आहे. आरशात मुख एक मिनिट थांब. बिंबले असता. सुषमा, एक मिनिट थांब इथे. हे वाक्य इतकं महत्वाचं आहे. लोकांना असं वाटतं की आत्मा या देहातून दुसऱ्या देहात जातो, पण आत्मा कुठेच जात नाही. देह हा हे होतो. पण आपण कित्येक तर पाहिलं ना की जेव्हा आपण असं म्हणतो की मेल्यानंतर आत्मा कुठेच जात नाही, आत्मा एकाच जागी आहे. फक्त हा जो देह आहे तो पडतो मात्र, आणि आपलं जे सूक्ष्म शरीर आहे ते कुठे जायचंय ते जातं. तर म्हणून हे वाक्य खूप महत्वाचं आहे. आता तू वाचलं ते. जाऊया पुढे. कारण की अर्जुना, जळाच्या आधी आणि नंतर सूर्य आहेच आहे. पाण्यामध्ये तो प्रतिबिंबित होतो, ते हा. दुसऱ्याच्या दृष्टीने. ज्याप्रमाणे आत्मा देहात आहे असे जे म्हटले जाते ते काही खरे नाही, तर आत्मा जेथे आहे तेथेच आहे. हे तर सांग. आरशात मुख बिंबले असतात, त्यास प्रतिबिंब असे आपण म्हणतो. त्याप्रमाणे देहामध्ये आत्मतत्वाचे राहणे आहे. देहात आत्मतत्व प्रतिबिंब रूपाने असते. त्याचा व देहाचा संबंध आहे असे जे म्हणतात ते म्हणणे सर्वथैव निर्जीव आहे. वाऱ्याची व वाळूची गाठ बांधणे हे कोठे आहे काय? अग्नी आणि पीस यांना दोरा कसा घालवायचा? थोडं खाली करायला. आकाश व दगड यांचा सांधा कसा जोडावयाचा? एक मनुष्य पूर्वेकडे निघाला व दुसरा पश्चिमेकडे निघाला. त्यांच्या भेटीप्रमाणे देहाचा व आत्म्याचा संबंध आहे. उजेड आणि अंधार यात जे सादृश्य अथवा मेलेला व जिवंत यात जे सादृश्य, ते सादृश्य अर्जुना आत्मा व देह यामध्ये आहे असे समज. रात्र व दिवस, सोने व कापूस यामध्ये जितके अंतर आहे तसेच असादृश्य आत्मा व देह यामध्ये आहे. हा देह तर पंचमहाभूतांचा बनला आहे व कर्माच्या दोराने गुंफलेला आहे व जन्ममृत्यूच्या चाकावर घातलेला असून गरगरा फिरत आहे. कालरूपी अग्नीच्या कुंडात हा देह लोण्याचा गोळा घातलेला आहे व माशी आपले पंख फडफडावते तितक्या काळातच हा देह नाश पावतो. हा देह कदाचित अग्नीत पडला तर राख होऊन उडून जातो व कुत्र्याच्या तावडीत जर हा देह सापडला तर त्याचा विष्ठा होते. वरील या त्याची विष्ठा होते. त्याची तर त्याची विष्ठा होते. वरील या दोन परिमाणांना जर तो चुकला तर तो देह किड्यांचा ढीग होतो. असा हा देहाचा परिणाम अर्जुना वाईट आहे. या देहाची अशी अव्यवस्था आहे आणि आत्मा तर असा आहे की अनादिपणामुळे तो आत्मा स्वभावता नित्य व सिद्ध आहे. तो आत्मा निर्गुण असल्यामुळे भागसहित नाही अथवा भागरहित नाही. तो कर्मसहित नाही अथवा कर्मरहित नाही. तो रोडका नाही किंवा लठ्ठही नाही. तो आत्मा अरूप असल्यामुळे दृश्य नाही अथवा अदृश्य नाही. तो प्रकाशयुक्त नाही किंवा प्रकाश रहित नाही. थोडा नाही अथवा पुष्कळ नाही. तो आत्मा शून्य असल्यामुळे रिकामा नाही अथवा भरलेला नाही. तो कोणत्याही गोष्टीने रहित नाही अथवा कोणत्याही गोष्टीने सहित नाही. तो प्रकट साकार नाही अथवा अप्रकट निराकार नाही. तो आत्मा असल्यामुळे आनंद सुख नाही अथवा आनंद रहित दुःख नाही.
तो एक नाही अथवा नाना प्रकारचा नाही. तो मुक्त नाही अथवा बद्ध नाही. तो आत्मा कोणास विषय होत नसल्यामुळे इतका नाही अथवा तितका नाही. स्वतः सिद्ध नाही अथवा तयार केलेला नाही. बोलणारा नाही अथवा मुका नाही. सृष्टीच्या होण्याबरोबर तो होत नाही अथवा सर्व सृष्टीचा संहार झाला तरी याचा नाश होत नाही. हम्म. थोडं खाली करा. हा आत्मा आहेपणाचे व नाहीपणाचे लयस्थान आहे. तो आत्मा अव्यय असल्यामुळे तो तो मोजला जात नाही व त्याचे वर्णन करता येत नाही. तो वाढत नाही अथवा कमी होत नाही. तो विकार पावत नाही व खर्च होत नाही. तो प्रियतमा अर्जुना, अशा प्रकारचा तो आत्मा देहात आहे असे जे म्हणतात ते म्हणणे मठाच्या आकारात सापडलेल्या आकाशास मठकाश म्हणण्यासारखे आहे. त्याप्रमाणे त्याच्या अखंड असण्यावर देहाचे आकार होतात व जातात. पण अर्जुना, तो आत्मा देहकृत घेत नाही अथवा टाकीत नाही. तर जशाचा तशाच असतो. मला ह्यानंतर या लाईन्स दिसून नाही राहिल्या. एक मिनिट. माधवी, तुझ्याकडे पुस्तक आहे का? हो हो, मी वाचू शकते. तेवढं वाचते. माझ्याकडे पुस्तक नाही आता. 1115. हं. या आत्म्याच्या सर्वत्र अनुवृत्त असलेल्या अधिष्ठानावर देहांचे आकार उत्पन्न होतात आणि संपतात. हे अर्जुना, वस्तुस्थितीने तो आत्मा देहाला घेत नाही आणि टाकीतही नाही. तो जसाच्या तसाच असतो. दिवस रात्र जशी होतात आणि जातात तशीच आत्म्याच्या सत्तेने शरीरे होतात आणि मावळतात. म्हणून तो या देहात आयताही म्हणजे स्वतः सिद्ध जरी आहे तरी पण कोणाकडून काही करवीत नाही किंवा करीतही नाही. आयते पुढे आलेले कर्म करण्यास तो समजत नाही. यास्तव ज्याच्या स्वरूपाला उणे पुरेपणा कधीच येत नाही. एकूण तो देहात असूनही देहभावांनी लडबडत नाही. चालेल. सुषमा, आता होऊया वाच. म्यूटवर आहेस. सुषमा, म्यूटवर आहेस तू. सॉरी. तरी परमात्मा म्हणिपे तो ऐसा जाण स्वरूपे, जळी जळेन लिपे सूर्यू जैसा, काजे जळा आदी पाठी, सूर्य असु तुची असे किरीटी, माझी बिंबे ते दृष्टी आणि काचिये, तैसा आत्मा देही आथी म्हणिपे हे काही, साचे तरी नाही तो जेथेची तेथे, आरिसा मुख जैसे बिंबलिया नाम असे, देही वसणे तैसे आत्मतत्वा, तया दोहा म्हणती भेटी, हे समाई सपाई निर्जीव गोठी, वारिया वाळुवे गाठी केही आहे, आगी आणि पिसा दोरा सुवावा कैसा, केहुता सांदा आकाशा पाषाणेसी, एक निघे पूर्वेकडे एक ते पश्चिमेकडे, तिथे भेटीचे निपाडे संबुंधू हा, उजिवडा आणि अंधारिया जो पाडू मृता उभया, तोची गा आत्मया देहा जाण, रात्री आणि दिवसा कनका आणि कापूसा, अपाडू का जैसा तैसाची हा, देह तव पांचांचे झाले, हे कर्माचा गुणी गुंथले, भव तसे चाकी सुदले जन्म मृत्यूचा, हे काळा नळाचा कुंडी घातली लोणियाची उंडी, माशी पांखू पाखडी तव हे सरे, हे विपाये आगी पडे तरी भस्म होऊनी उडे, झाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा, या चुके दोन्ही काजा तरी होय कृमीचा पुंजा, हा परिणामी कपिध्वजा कश्मलुगा, ह्या देहाची हे दशा आणि आत्मा
थोडं खाली करायला आणखी. हा. आणि आत्मा तो एथ ऐसा, या देहाची हे दशा, आणि आत्मा तो एथ ऐसा, पै नित्य सिद्ध आपेसा अनादीपणे, सकळू ना निष्कळू अक्रियू ना क्रियाशिळू, कृशना स्थूळू निर्गुणपणे, आभासू ना निराभासू, प्रकाशू ना प्रकाशू, अल्पना बहवसू अरू अरूपपणे, रिताना भरितू, रहिताना सहितू, मूर्तूना अमृतू, शून्यपणे, आनंदू या निरनंदू, एकूना विविधू, मोकळा ना बद्धू, आत्मपणे, एतुला ना तेतुला, आईताना रचिला, बोलताना उगला अलक्षपणे, सृष्टीचा होण रचे, सर्व सहारे नव्हेचे, आथी नाथी या दोहींचे पंचत्व तो, मवे ना चर्चे, वाढे ना खाचे, विटे नावेचे अव्ययपणे, एव रूप पै आत्मा, देही जे म्हणती प्रियोत्तमा, ते मठाकारे योमा, नाम जैसे, तैसे तयाची अनुस्युती, होती जाती देहाकृती, तो घेना सांडे सुमती, जैसा तैसा, अहोरात्रे जैशी येती जाती आकाशी, आत्मसत्ते तैसी, देहे जाण, म्हणून ये शरीरी, काही करवी ना करी, आयताही व्यापारी, तज्जू नव्हे, या लागी स्वरूपे, उणा पुराण घेपे, हे असो तीन लिपे, देही देहा, यथा सर्वगत सूक्ष्म सर्वगतम. यथा सर्वगतं सूक्ष्मदाकाश नोलिप्यते, सर्वत्रावस्थिते देह तथात्मा नोपलिप्यते. नोपलिप्यते. ज्याप्रमाणे, आता हे थोडं हे हा. राहिलेलं आहे इथलं, हं, ज्याप्रमाणे सर्वव्यापी आकाश हं. सूक्ष्म सूक्ष्म तत्वामुळे हं. वस्तूशी कोणत्याही वस्तूची लिप्त होत ते नाही, सेंटेन्स होत नाहीये. नाही, त्याप्रमाणे सर्व देहामध्ये स्थित आपली तरी लिप्त होत नाही. त्याप्रमाणे आत्मा सर्व देहांमध्ये स्थित असला तरी लिप्त होत नाही. गुड. ओके. थँक्यू. अर्जुना, आकाश कोठे नाही व हे आकाश हो, कोणत्या आता ठिकाणी बरोबर. प्रवेश करीत नाही, परंतु ज्याप्रमाणे ते आकाश कशानेही व कधीही लिप्त होत नाही, तसा आत्मा सर्वत्र देहात आहे. परंतु पहा, तो एकाही संबंधाच्या विकाराने विटाळला जात नाही. येथे आत्म्याचे हेच लक्षण खरे आहे. असे वारंवार जाणावे ते हे की, शरीरस्थ आत्म्याला देहादी संघात रहित असा ओळखावा. अगा आकाश के नाही, हे नरी घेची कवणे ठाई, परी काय सेनु काही, गादी जेना जैसे, तैसा सर्वत्र सदेही, आत्मा असुतची असे पाही, संग दोषे एकेही लिप्तू नव्हे, पुढत पुढती येथे, हेची लक्षणे निरुते, हे जाणावे क्षेत्रज्ञाते, क्षेत्र विहीना, यथा प्रकाश प्रत्येक कृत्सन्य लोकमिमरभिः, क्षेत्र क्षेत्री तथा कृतन्न प्रकाशयति भारतः. कृष्णम. ओके. हे भारता, ज्याप्रमाणे एकटा सूर्य या सर्व जगातला प्रकाशित करतो, त्याप्रमाणे एकटा क्षेत्रज्ञ सर्व क्षेत्राला प्रकाशित करतो. लोहचुंबक हा आपल्या संसर्गाने लोखंडाला हलवितो व लोहचुंबक हा लोखंड नाही. तसे क्षेत्र, देह व क्षेत्रज्ञ आत्मा यामध्ये अंतर आहे. दिव्याची ज्योत घरातील सर्व व्यवहार चालविते, परंतु दिवा व घर यात स्वभावतः अतिशय अंतर आहे.
अर्जुना, काष्ठाच्या पोटात अग्नी आहे, पण अग्नी काही काष्ठ नाही. या दृष्टीने देह व आत्मा यातील फरक समजावा. आकाश व ढग अथवा सूर्य आणि मृगजळ यात भेद आहे. तितकाच देह व आत्मा यातील भेद आहे. जर तू बुद्धीच्या डोळ्याने बघशील, हम्म. हे सगळं राहू दे, आकाशात एवढं दिसत नाही मला यानंतर. हा. जसा एकटाच सूर्य वेळोवेळी दररोज हा, दर- sorry, दररोज वेळोवेळी दररोज त्रैलोक्य त्रैलोक्य प्रकाशात करतो. करतो. त्याप्रमाणे येथे क्षेत्रज्ञ हम्म. नाही दिसत ते, पण मला हा काहीच नाही. क्षेत्राच्या प्रकाशक या हा. संबंधाने ओके. तेवढं ते तुम्हालाच वाचावं लागेल ते तो हा पूर्ण सेंटेन्स. क्षेत्रज्ञ. ओके. माधवी प्लीज हेल्प दॅट. हो, त्याप्रमाणे येथे क्षेत्रज्ञ हा क्षेत्राच्या प्रतीतीला प्रकृतीला प्रतीतीला बरोबर. थोडस वेगळं आहे. याप्रमाणे तो क्षेत्रज्ञ आत्मा या मिथ्या क्षेत्राचा प्रकाशक आहे. यापुढे क्षेत्रज्ञानासंबंधी काही विचार करू नकोस आणि शंकाही घेऊ नकोस. छान. थँक्यू. थँक्यू. हम्म. संसर्गे चेष्टिजे लोहे, परिलोह भ्रामक नोहे. क्षेत्र क्षेत्रज्ञ आहे ते तुला पाडू. दीपकाची अर्ची रहाटी वाहे घरीची. परी वेगळी कोडीची, दीपा आणि घरा. काष्टांचा पोटी, वन्नी असे किरीटी. परी काष्ट नोहे या दिठी, पाहिजे गा. अपाळू नभा आभाळा, रवी आणि मृगजळा. तैसाची हाही डोळा, देखसी जरी. हे आघवेची असो एकू, गगनोनी जैसा अर्कू. प्रगटवी लोकू, नावे नावे. एथ क्षेत्रज्ञ तो ऐसा, प्रकाशकू क्षेत्र भासा. यावर ते हे न पुसा, शंका निघा. व्हेरी गुड. थँक्यू. जरा अवघड होतं पण झालं, जमलं. थँक्स माधवी. थँक्यू माधवी. या. झालं? हो हो झालं. थँक्यू सुषमा. आता आपण म्हणूया. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषो नियामज द्यावे, पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण हो नीतिही लोकी. भजी जो आदिपुरुषी अखंडिता. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवा विजी. येथ म्हणे श्री विश्वेश्वरा, हा होईल दानपसा. येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला. सुखिया झाला, सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.